आणि अरे बापरे, शाबास. घोट्यातून पटकाडलेला आहे उमेश मथुरा पैलवानने. सिकंदर शेखचा कब्जा घेण्याचा प्रयत्न चालू आहे पैलवान उमेश मथुराचा. आणि घुटना तिथंच दुहेरी पण. ओ फोटोग्राफर सावध राहा बरं का. हा 230 किलो वजन आहे. हा सोपं नाही. दम दोनच अक्षर आहेत, पण कुस्तीतला दम काय असतो हे पैलवानलाच माहिती. इतर दम आपण लय बघितल्यात या, पण कुस्तीतला दम हा पैलवानलाच कळतो, पैलवानलाच माहिती असतो. ज्याला खरंच बिंबीच्या देटापासून नेट लागलंय त्यालाच माहिती कुस्ती काय आणि कुस्ती कशी असते. शबास. अरे बापरे, सुंदर बगलडो. हुकमी कलम असणारा पैलवान सिकंदर म्हणून भारत देशात सर्वाधिक लोकप्रियता मिळवली या सिकंदरने. कलमाशिवाय कुस्ती नाही. इथं वकील साहेब आहेत, वकील साहेब म्हणतील कलमाचं काय लावलं या. शबास. भाऊ हो, अचानक नका वसतात हो. ज्याला त्याला कळतंय 25 मिनिटं झालं कुस्ती चालवाय. बरोबर. एका दिवशी चुकून लिफ्ट बंद असली आणि जिन्यानं जर 4थ्या मजल्यावर गेला तर बायकोला गलासभर पाणी देताना म्हणतोय 5 मिनिट दम खाऊ दे. हा एवढं सोपं नाही. तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे, येड्या गबाळेचे ते काम नव्हे, त्याला जातीवंत असावं लागते. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हाची कळे, त्याच्या वंशाला जावं लागतंय तेव्हा कळते. कळलं का. धरधर वडवड पाडपाड म्हणणारी जरा लक्ष द्या. मशानापर्यंत प्रवासात सगळे बरोबर असतात, तिथून पुढचा प्रवास एकट्याचाच असतो. बरोबर. हा त्याच्यामुळं जे काय करायचं ते स्वतःला करा. काय तब्येती आहे, तात्याने सांगितलं 230 किलो वजन आहे. मॅगी खाऊन तब्येती नाही होत. नोंद घ्या, मॅगी खाणारी 5 मिनिट में तयार है. आणि आता तर नवीनच आलंय, जंगली रमी पे आओ ना. शाबास शाबास शाबास. जंगली रमी पाय लोकांनी जमिनी घालावल्या. हो. ओय बापरे, होणारा हा कुस्ती खेळ आहे. शाबास. हो हो हो. आणि अरे बापरे, हो सिकंदरने कब्जा घेतला. भाऊ शबास. टाळ्या करायला काय अडचण नसावी. जोरात टाळ्या करा. हे कौतुक आणि कसब आहे. अमित भाऊंनी ते साधलेलं आहे. पुढच्या वर्षी एक तप पूर्ण होत आहे. सर 2 मिनिटं विद्यमान आमदार शंकरभाऊ बोलतील. थांबा जरा. मल्लिकार्जुन कुस्ती दंगल गेली 11 वर्षे सातत्याने या ठिकाणी स्पर्धा होत असताना आपण मुळशीला थोडं कुस्तीला मरगळ आली होती, परंतु या सर्व आमच्या पैलवान मंडळींनी त्यामध्ये लीड घेऊन अनेक स्पर्धा या ठिकाणी, अनेक मैदाने या ठिकाणी घेतली आणि आज कुस्तीला चांगले दिवस आणण्याचं काम या सर्व मंडळींनी केलेलं आहे. आणि मामासाहेब मोळांनी जे बीज रोवलं त्याचा वटवृक्ष करण्याचं काम आमच्या मुळशी तालुक्यातील सर्व कुस्तीगती पैलवानांनी आणि संघांनी केलेलं आहे. त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. कुस्तीगीर काही मग एकमेकाचे कुणाच्या ना कुणाच्या मागे उभं राहत असतात. आम्हीचं कौतुक करेल तेवढं कमी आहे, कारण की एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता खिशात किती आहे त्यापेक्षा दान पाहिजे.
द्यायची जाणत पाहिजे. आत्ताच त्यांनी सांगितलं की पुढची युवा महाराष्ट्र केसरी स्पर्धा दिली तर कशा पद्धतीने त्याचं नियोजन करण्याचं त्यांनी धाडस त्यांनी केलेलं आहे. आज आपण पाहतोय त्यांनी कुस्ती फक्त या ठिकाणी ही स्पर्धा नाही चालू केली तर घरातला एक मुलगा चांगला पैलवान बनवण्याचं काम केलेलं आहे आणि एक समाजापुढे आदर्श घालून दिलेला आहे. स्वतःच्या घरातला पैलवान कोणी करू शकतं, परंतु बाहेरच्या पैलवानाला मोठं करण्याचं धाडस आणि जिद्द ही अमितने दाखवली. त्याचं कौतुक केलं पाहिजे. हो, म्हणून तेच सांगतोय की एका पैलवानाचा खर्च अमित करतोय. हे असं मोठं मन असणारी माणसं कमी आहेत. त्यामध्ये अमितचं नाव येतं. त्याचं खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासून कौतुक वाटतं. माझ्यासारखा कार्यकर्ता विधानसभेला उभा राहिला त्यावेळेस या सर्व मंडळींनी जाहीरपणे मला पाठिंबा दिला. माझ्यासाठी 3-4 मेळावे घेतले. शौकनांनी खूप मोठं योगदान दिलं आणि आज मी आमदार म्हणून येत असताना मलाही आनंद वाटतो. जिमवर आलेले आहे सर, तालमी कमी व्हायला लागल्यात, जिम वाढायला लागल्यात, परंतु ठीक आहे, शेवट स्पर्धा आहे. स्पर्धेच्या युगामध्ये सर्व काही चालतं. जिम करत असताना आपल्या तालमी पण टिकल्या पाहिजे आणि याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. ओ अरे बाप रे, बा 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 बा. सिकंदर से सिकंदर शेख विजयाला. हो 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 म्युझिक वाले, म्युझिक म्युझिक